सेलू ते अंबाजोगाई या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील टोल नाक्यावर सध्या अनागोंदी कारभार आणि गैरव्यवस्थापनाचा कळस गाठला आहे। वाहनधारकांकडून नियमितपणे टोलची सक्तीने वसुली केली जात असताना सुविधांच्या नावाने मात्र मोठी बोंब आहे। फास्टॅग प्रणाली केवळ देखाव्यापुरती उरली असून टोल प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहन चालकांना दररोज नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। अब डिजिटल युगात पारदर्शकतेसाठी आणलेली फास्टॅग प्रणाली या टोल नाक्यावर पूर्णपणे अपयशी ठरली आहे। येथील स्कॅनर निकामी असल्याने वाहनांना वारंवार पुढे मागे करावे लागते। अखेर नाईलाजाने टोल कर्मचारी स्वतः वाहनाच्या मागे जाऊन नंबर पाहतात आणि संगणकात मॅन्युअली एंट्री करतात। त्यानंतरच बॅरिकेड उघडले जाते। या वेळखाऊ आणि संतापजनक प्रक्रियेमुळे टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणे हा आता इथला नित्याचाच प्रकार झाला आहे। लातूरकडे परीक्षेसाठी जाणाऱ्या हजारो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना या टोल नाक्यावर चक्क 15 ते 20 मिनिटे ताटकळत राहावे लागले। बाहेर सुमारे 43 अंश सेल्सिअसच्या रखरखत्या उन्हाचे चटके आणि टोल नाक्यावर रांगेचा खोळंबा अशा दुहेरी कचाट्यात सापडलेल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला होता। कर्मचाऱ्यांची अरेरावी याहूनही गंभीर बाब म्हणजे टोल नाक्यावर सुरक्षेसाठी आणि नियंत्रणासाठी आवश्यक असलेले दर्जेदार ऑटोमॅटिक बूम बॅरियर गायब आहेत। त्याऐवजी चक्क प्लास्टिकच्या पाण्याच्या पाईपचा वापर करून बॅरिकेडिंगचा तात्पुरता जुगाड करण्यात आला आहे। हा सुरक्षेशी खेळ असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत। या सर्व गैरसोयींबद्दल वाहन चालकांनी तक्रार केल्यास टोल कर्मचाऱ्यांकडून अत्यंत उद्धटपणे उत्तरे दिली जातात। कर्मचाऱ्यांचे वर्तन अरेरावीचे असून नागरिकांशी कसलाही योग्य संवाद साधला जात नाही। एकीकडे टोलच्या माध्यमातून लाखो रुपयांची वसुली होत असताना दुसरीकडे वाहन चालकांना साध्या सुविधाही का दिल्या जात नाहीत असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे। संबंधित प्रशासन आणि अधिकारी या मनमानी कारभाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहेत? या सर्व बाबींची त्वरित दखल घेऊन टोल प्रशासनाने सुधारणा न केल्यास नागरिकांचा उद्रेक होऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाण्याची दाट शक्यता आहे। गाड़ी 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 लाइन की पीछे तक